पाहतोय राज ठाकरे हे आता मानखुर्द या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याआधी भांडूप या ठिकाणी मनसेच्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। राज ठाकरे यांच्याकडून आज मुंबईमध्ये विविध शाखांना भेटी दिल्या जात आहेत आणि असं असतानाच आता मानखुर्द या ठिकाणच्या शाखेत राज ठाकरे स्वतः दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांचं या ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केलं जात आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। मानखुर्द मधल्या मनसे शाखेत आता राज ठाकरे हे दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसांचा विशेष असा राज ठाकरे यांचा मुंबई दौरा, त्या दरम्यान विविध शाखांचं उद्घाटन राज ठाकरेंकडून केलं जाते। मानखुर्द मधल्या शाखेचं देखील उद्घाटन राज ठाकरे करताना आपल्याला दिसतंय। रिबन कापून या ठिकाणच्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्याकडून केलं जाते। याआधी शाखा क्रमांक 109चं उद्घाटन भांडूपमध्ये राज ठाकरेंनी केलं आणि त्यानंतर मानखुर्दमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। संघटना वाढवण्यासाठी विविध ठिकाणी आता शाखा या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या शाखांचं उद्घाटन स्वतः राज ठाकरे करताना दिसतंय। 2 दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना राज ठाकरे भेटणार आहे, पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत, विविध शाखांचं उद्घाटन करणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र सुद्धा राज ठाकरे देणार असल्याची माहिती आहे। सध्या राज ठाकरे हे मानखुर्द या ठिकाणी आहे। राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं हे सर्व मनसैनिक जमलेले आहेत। येणारी निवडणूक मनसेसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संघटना मजबूत करण्यासाठी राज ठाकरे हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। नागरिकांपर्यंत पोहोचता यावं यासाठी कार्यकर्त्यांना नेहमीच आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आणि आता विविध ठिकाणी विविध शाखांच्या माध्यमातून आता नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मनसेचा असणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या कांसूरमार्ग या ठिकाणी मेळावा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। तर आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचा कांसूरमार्ग या ठिकाणी उद्या मेळावा पार पडेल आणि या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलं जाणार आहे, साथ घातली जाणार आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। निर्धार मेळावा, मुंबई निर्धार मेळावा असं नाव खरं तर देण्यात आलेलं आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा महत्त्वाचा आहे।